विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत। आजपासून महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झालेली आहे। 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। विधानसभेसाठी उमेदवारांना 22 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करता येणार आहेत। 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे। 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत। इथल्या राजकीय पक्षांबरोबर चर्चा करून निवडणुकांच्या व्यवस्थेचा आढावा घेतल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली। महाराष्ट्रात 1,158 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली। महाराष्ट्रात तब्बल 9,63,00,000 मतदार आहेत। त्यापैकी 4,93,00,000 पुरुष, 4,60,00,000 महिला आहेत। 25 अनुसूचित जाती, 29 अनुसूचित जमातींकरता राखीव संघ आहेत। वोटर ॲपवर सगळी मतदार त्यांची माहिती तपासू शकणार आहेत। पैसे, मद्य, ड्रग्सच्या वाटपावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत। प्रत्येक मतदान केंद्र 2 किलोमीटरच्या अंतरावर असेल असं नियोजन करण्यात आलं आहे। मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांकरता घरून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जे 80-85च्या वर आहेत, म्हणजे ज्यांचं वय, त्यांना ही मुभा असणार आहे। मतदान केंद्रावर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले। येत्या निवडणुकीत विजय महायुतीचाच होणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। 2 वर्षात केलेल्या कामाची जनता पोचपावती देईलच असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात निवडणुका जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं। फडणवीसांनी व्हिडिओ ट्विट करत आरंभ म्हणून निवडणुकीचा शंखनाद केला। निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। आता निर्णायक क्षण आलाय, आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरता एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया असं ट्विट अजित पवारांनी केलं। निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या हीच खूप मोठी बाब असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। पैशाचा वापर करून निवडणूक जिंकणार यांना स्वाभिमानी जनता माफ करणार नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुती सरकारला हिसकावून लावण्याकरता आम्हाला बदल घडवायचा आहे। न्यायाची वाट पाहत होतो, आता मतदारच न्याय करतील अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केली। तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही। निवडणुकीत मराठ्यांचं 100% मतदान झालं पाहिजे, तर मराठ्यांनी आता मतदानात ताकद दाखवावी असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठ्यांना केलं। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं। एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम असं विधान जयंत पाटलांनी केलं। आगामी कालखंडात येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल। राज्यात निवडणुका जाहीर झाल्यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली। अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधला। इतरांकरता जरी निवडणुकीचा खेळ असला तरी पवारांची आता वेळ आली आहे, त्यामुळे जनता करेक्ट कार्यक्रम ची वाट बघते असा हल्लाबोलही त्यांनी केला। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत, त्याचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी केली। महाविकास आघाडीचा विजय होईल असा दावाही त्यांनी केला। कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमतानं सत्तेत येईल असा विश्वास माजी खासदार सुजय विखे पाटलांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर इम्तियाज जलील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। आचारसंहिता जाहीर होता जलील यांनी जरांगेंची भेट घेतली। मराठा समाजाला डावलण्याचे दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळतील असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज सगळ्यांना संपवणार असंही मनोज जरांगे म्हणाले। ज्या आमदारांनी ओबीसींसाठी भूमिका घेतली नाही त्या उमेदवारांचं काम करणार नाही अशी आक्रमक भूमिका लक्ष्मण हाकेंनी घेतली आहे। तर जरांगेंच्या विरोधात ओबीसी उमेदवारांना मदत करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला। नांदेड पोटनिवडणुकीचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं। नांदेड पोटनिवडणुकीकरता 29 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची तारीख आहे। 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील। झारखंडमध्ये 2 टप्प्यात मतदान पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला होणार असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल। झारखंडमध्ये एकूण 81 जागांवर मतदान पार पडणार आहे। यातील 28 जागा एसटी प्रवर्ग आणि 9 जागा या एसटी प्रवर्गाकरता राखीव असणार आहेत।
राज्यात 2.9 कोटी मतदारांपैकी 1,29,00,000 महिला मतदार आहेत, तर 1,31,00,000 पुरुष मतदार आहेत. झारखंडमध्ये अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबरला आहे. 28 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल. पहिल्या टप्प्यात 43 जागांवर मतदान पार पडेल. दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान पार पडेल. पिपाणी हे चिन्ह कायम राहणार असून विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला बंदी असणार नाही, हे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. शरद पवारांची मागणी निवडणूक आयोगानं अमान्य केलेली आहे. महायुतीत चांगला समन्वय असल्यानं 225 जागांवर आमचं एकमत झालंय, तर येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटप पूर्ण होईल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसला 119, उभाठाला 56, शरद पवार गटाला 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. 17 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अंतिम बैठक होणार असल्याची माहिती शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या 11 वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात 11 निरीक्षक आणि 2 वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती केली आहे. यात महाराष्ट्रातील 5 विभागांकरता नियुक्ती केली आहे. भाजपच्या केंद्रीय संघटनांनी निवडणुकीकरता भाजपकडून प्रभारी नियुक्त करण्यात आलेत. खासदार के लक्ष्मण, नरेश बन्सल यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होताच एकनाथ खडसेंनी रोहिणी खडसेंच्या विजयाकरता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. रोहिणी खडसेंना उमेदवारी निश्चित झाल्यानं खडसेंनी तयारी सुरू केली. नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे साखोली विधानसभेकरता अर्ज केला. मात्र पक्षानं आदेश केला तर नागपूरमधून फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवेन असं समोर येत आहे. बुलढाण्यातील मनसे नेते विठ्ठल लोखंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे लोखंडकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावर संजय शिरसाटांनी भाष्य केलं. तडजोड करण्याचा बच्चू कडूंचा इशारा असेल, त्यामुळे ही भेट झाल्याची शक्यता शिरसाटांनी वर्तवली आहे. बच्चू कडू अपक्ष आमदार आहेत, त्यामुळे दिव्यांगांचे आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचं प्रतापराव सरनाईकांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे जनता आम्हाला कौल देईलच असा विश्वास राहुल शेवाळेंनी व्यक्त केला. तर कडू कालही आमच्या सोबत होते आणि आजही आहेत असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. संभाजीराजे छत्रपतींनी नाशकात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पाथर्डी फाट्यावर संभाजीराजेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीपी मधून पुष्पवृष्टी आणि ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. गोंदिया विधानसभेतून विनोद अग्रवाल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गोंदियाच्या जाहीर सभेत फडणवीसांनी विनोद अग्रवाल यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. महायुतीला सांगोल्यात पहिला धक्का बसलाय, त्यामुळे आमदार शहाजी बापूंचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. दीपक साळुंखे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हिरामण खोसकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत 6 वर्षांकरता खोसकर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. काँग्रेस नेत्यांनी आरोप करत माझी बदनामी केली, त्यामुळेच मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं खोसकर म्हणाले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या 4थ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. हरीश कुमार कश्यप असं आरोपीचं नाव आहे. 21 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगानं काँग्रेसची ही मागणी फेटाळली आहे. मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिवाळीचं गिफ्ट दिलंय. पालिका कर्मचाऱ्यांना 29,000चा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी बालवाडी शिक्षिका आणि आशा सेविकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षीपेक्षा 3,000 रुपयांचा जास्त बोनस यंदा मिळणार आहे. उल्हासनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे. कर्मचाऱ्यांना 17,000चा दिवाळीचं अनुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. मात्र त्यामुळे पालिकेवर 4,50,00,000चा भार पडलाय.